नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला या यूट्यूब चॅनलवर आपले या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी तसेच पाचवी स्कॉलरशिप, तिसरी चौथी MTS BTS श्रेया परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी स्कॉलरशिपची बेसिक तयारी करण्यासाठी आपण श्रेया परीक्षा असेल, मंथन परीक्षा असेल या विद्यार्थ्यांसाठी तसेच बेसिक इंग्लिश हा घटक या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पहा या ठिकाणी आपण या ठिकाणी लेटर्स म्हणजेच अल्फाबेट्स तर तुम्हाला सर्वांना येतच आहेत। मग पण त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला असता या ठिकाणी आपल्याला बारकाईने याचा अभ्यास करून परीक्षेच्या धर्तीवर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। तर पहा या ठिकाणी आपण अल्फाबेट्स किती आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात। आता अल्फाबेट्स म्हणजे मुळाक्षरे। अल्फाबेट्स म्हणजे मुळाक्षरे। आता यामध्ये मुळाक्षरे म्हणल्यानंतर कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर हे दोन प्रकार आले। आपल्याला दोन्ही प्रकार कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर हे तर आपण बालवाडीत असतानाच येईल आपणाला, आता तरी पण आपणाला याची वेगळ्या पद्धतीने माहिती करून घ्यायची आहे। पहा या ठिकाणी कॅपिटल लेटर आपण पाहू। तर पहा या ठिकाणी आपल्याला कॅपिटल लेटर्स कशा प्रकारे लिहितात ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला। पहा A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि हे Z हे झालं कॅपिटल लेटर। तुम्ही म्हणाल की हे आम्हाला तर पहिलीलाच येतं, बालवाडीलाच येतं, पण आपणाला हे लिहिणं आवश्यक आहे, कारण आपणाला या ठिकाणी परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न विचारले जातात। अशा प्रकारे क्रमाने येणारा चौथा वर्ड सांगा। आता क्रमाने येणारा चौथा वर्ड्स डी पासून आता एक तुम्हाला गोट, जोकर, युनिट आणि डॉग अशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। मग तेव्हा आपण कसं उत्तर देणार क्रमाने, त्यासाठी तुम्हाला याचे क्रम ओळखता येणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुम्ही हे क्रम लक्षात ठेवायचे आहेत। आता हे ए किती नंबरला आहे क्रम? 1 नंबरला। बी चा क्रम 2 नंबर आहे। सी चा क्रमांक आहे 3। अशा प्रकारे ही मुळाक्षरे जी आहेत, अल्फाबेट्स जे आहेत ते या ठिकाणी 26 आहेत। अल्फाबेट्स किती आहेत? 26 आहेत। मग याची तुम्हाला क्रम माहीत असणे, तुम्ही हे क्रम पाठच करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो। आलं लक्षात? हे क्रम जर तुम्हाला पाठ झाले तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न याच्यावर कोणत्या का प्रकारचा येत नाही ते तुम्हाला सोडवणं खूप सोपं जाणार आहे।
वाय हे 25 नंबर आणि झेड जे आहे या ठिकाणी 26 नंबरचा क्रमांक आहे. झेड जे आहे 26 क्रमांकाला येत आहे. आता या ठिकाणी आपण कॅपिटल लेटर कशा प्रकारे लिहितात ते आपण पाहिलेलं आहे. आता स्मॉल लेटर आपण या ठिकाणी पाहू. आपणाला डीपमध्ये अभ्यास करून आपणाला एक सुद्धा आपला प्रश्न नाही चुकला पाहिजे, अशा प्रकारे आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. स्मॉल लेटर स्मॉल लेटर्स आपल्याला ए बी सी डी ई एफ जी एच आय जे. पहा, जे या ठिकाणी ती खाली लिहित असतात आणि हे टिंब जे आहे वर द्यायचं असते 3 रेषेच्या खाली. के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि हे झेड. हे झालं कॅपिटल लेटर्स. स्मॉल लेटर्स आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काही इंग्लिशमध्ये काही यातील अल्फाबेट्समधील काही वॉवल्स आहेत, काही कॉन्सोनंट्स आहेत. मग ते कोणकोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे का? चला, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती जरी असलं तरी आपण या ठिकाणी आज माहिती करून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांनी लिहून घ्यायचं आहे. चला, वॉवल्स कोणकोणते आहेत ते पहा. या ठिकाणी वॉवल्स म्हणजेच स्वर. मराठीमध्ये त्याला स्वर असे म्हणतात. मराठीमध्ये स्वर म्हणतात. आता वॉवल्स कोणकोणते आहेत कुणाला माहिती आहे? चला सांगा बरं. वा, छान. चला, वॉवल्स ए ई आय ओ यू. ए ई आय ओ आणि हे यू हे काय आहेत? इंग्लिशमधील वॉवल्स आहेत. आता बाकी उरलेले जे आहेत ती हे वॉवल्स जे आहेत 5 आहेत. वॉवल्स किती आहेत? 5 आहेत. मग 26 अल्फाबेट्सपैकी वॉवल्स 5 आहेत. मग किती उरले आता या ठिकाणी अल्फाबेट्स? 21. मग उरलेले जे 21 आहेत ते कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने. कॉन्सोनंट्स मराठीमध्ये त्याला व्यंजन असे आपण व्यंजने असं म्हणतो. मग कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी एकदा पाहू. पहा, या ठिकाणी इथं ये येणार नाही. आता ये आपण या ठिकाणी वॉवल्समध्ये आलेला असल्यामुळे ये या ठिकाणी कॉन्सोनंट्समध्ये येणार नाही. बी सी बी सी डी ई हे काय आहे? या ठिकाणी एक वॉवल्स आहे म्हणून ई येणार नाही. एफ येईल. एफ जी एच आय हे काय आहे? वॉवल्स आहे म्हणून या ठिकाणी येणार नाही. आयच्या नंतर काय असतं? जे. के यल यम यन. आता ओ जे आहे या ठिकाणी वॉवल्स आहे. पहा, या ठिकाणी वॉवल्स आहे म्हणून ओ या ठिकाणी कॉन्सोनंट्समध्ये येणार नाही. तर पी पी क्यू आर एस टी यू हे काय आहे? वॉवल्स आहे, स्वर आहे म्हणून नाही, कॉन्सोनंट्स नाही येते. व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि हे झेड हे काय आहेत? कॉन्सोनंट्स आहेत. तर अशा पद्धतीने अल्फाबेट्स आपण
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अल्फाबेट्सचे क्रम असतील, क्रम लावणे, वॉवल्स आणि कॉन्सोनंट्स हे जे काय आहेत, शब्दाची सांगड घालण्यासाठी वॉवल्स आणि कॉन्सोनंट्सचा उपयोग होतो. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेट्सचे क्रम माहीत असतील तर क्रमाने येणारे अक्षर कोणते किंवा गटाशी जुळणारे अक्षर कोणते ते या ठिकाणी आपल्याला माहीत होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण काही सुरुवातीला ये साऊंड येणारी कोणकोणती अक्षरे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला ए साऊंड असलेली जी हे मुळाक्षरातील जे अल्फाबेट्स आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहा या ठिकाणी ये जे आहे या ठिकाणी सुरुवातीला ये असा आवाज या ठिकाणी ए साऊंड असलेली आपल्याला अक्षरे या ठिकाणी लेटर्स जे आहेत शोधायचे आहेत. यानंतर आहे यफ हे जे आहे लेटर्स याचं ये असा साऊंड सुरुवातीला होत आहे. यफ असं आपण वाचन केल्यानंतर येचा ध्वनी या ठिकाणी आपल्याला येत आहे. यानंतर यच हे जे लेटर्स आहे याचं सुरुवातीला ध्वनी ये असा होत आहे. यल. यानंतर आहे पहा यन, यस जी आहे या ठिकाणी यश या लेटर्सचा सुरुवातीला ए असा साऊंड होतो आणि हे यक्सचा साऊंड पहा या ठिकाणी यक्स अशा प्रकारे होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी असं आपण सुरुवातीला ए साऊंड असलेले लेटर्स पाहिलेले आहेत. आता शेवटी ए साऊंड असलेले कोणते लेटर्स आहेत ते या ठिकाणी आपण पाहू. या ठिकाणी पहा शेवटी ए साऊंड असलेले लेटर्स जे आहेत जे म्हणल्यानंतर पहा या ठिकाणी सुरुवातीला ये असा ये साऊंड शेवटी येत आहे आणि सुरुवातीला जे येत आहे, मग शेवटी काय येत आहे ये साऊंड होत आहे या लेटर्सचा. म्हणून या ठिकाणी शेवटी ए साऊंड येणार अक्षर जे आहे. यानंतर केचा जो आहे पहा या ठिकाणी सुरुवातीला क असा उच्चार होत आहे आणि शेवटी ए असा साऊंड होत आहे के. आता विद्यार्थी मित्रांनो, शेवटी ई साऊंड असलेले काही लेटर्स या ठिकाणी आपण पाहूयात. आता पहा बी असा आपण उच्चार केल्यानंतर ई असा साऊंड ईचा शेवटी होत आहे. सी. यानंतर डी, ई, जी, पी, टी अशा प्रकारे ई हे शेवटी साऊंड असलेले लेटर्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काही अक्षरांचे उच्चार वेगवेगळे होतात. आता पहा या ठिकाणी एचा उच्चार आ अशा प्रकारे सुद्धा होतो. आता पहा या ठिकाणी हे लेटर्स आहे. एचा उच्चार असा होतो. परत या ठिकाणी पहा आपण वर्ड्समध्ये आपण याचा उच्चार पाहू. ABOUT अबाउट, क्लिअर पहा या ठिकाणी क्लिअर एक घेऊ CLEAR क्लिअर. या ठिकाणी येचा उच्चार असा होतो. या ठिकाणी असा होत आहे. आता पहा या ठिकाणी येचा उच्चार असा पण होतोय. म्हणजे पहा या ठिकाणी वर्ड्समध्ये आपण ह्याचं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते कसं होते. मॅप असा उच्चार या ठिकाणी होत आहे. गॅप पहा या ठिकाणी वाचन केल्यानंतर ते लक्षात येईल आपल्याला. असा सुद्धा होतो. पहा या ठिकाणी आता ईचा उच्चार आपण या ठिकाणी पाहू.
ईचा उच्चार आपणाला वर्ड्समध्ये पाहायचा आहे. ईचा उच्चार ई असा होतो. आता सी वर्ड्समध्ये पाहायचा उच्चार सी, ही अशा प्रकारे होत आहे. ईचा उच्चार ए असा सुद्धा होतो. टेन, टेन, ईट, ईट, टेन, ईट अशा प्रकारे होतो. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी आता पहा, या ठिकाणी अल्फाबेट्समध्ये काही कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स कशा प्रकारे लिहितात परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या काही आकृत्या दिल्या जातात. कॅपिटल लेटर्स जे आहेत त्या ठिकाणी वरच्या तीन ओळीमध्ये लिहितात. कॅपिटल लेटर्स जे आहेत ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, हे आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि हे झेड हे जे कॅपिटल लेटर्स आहेत. कॅपिटल लेटर्स जे आहेत हे वरच्या 3 रेषेमध्ये लिहिले जातात. आलं लक्षात? आता स्मॉल लेटर्स विद्यार्थी मित्रांनो, स्मॉल लेटर्सची आपल्याला माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. स्मॉल लेटर्स कोणकोणत्या लाईनमध्ये कोणकोणती अक्षरे लिहायची. स्मॉल लेटर्स हे महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला येतं असं म्हणून तुम्ही हे गांभीर्यानं घेत नाही बरेच विद्यार्थी. तुम्ही हा तास करा, तुम्हाला निश्चितच यावर आधारित प्रश्न कसलाही विचारला तर यायला पाहिजे. आता पहा, या ठिकाणी वरच्या 3 ओळीमध्ये पहा, या ठिकाणी हे बी झालं, हे डी, त्यानंतर एफ, एच, के आणि यल हे जे वरच्या 3 ओळीमध्ये लिहायचं असतं. आता मधल्या 2 ओळीमध्ये कोणती अक्षरे लेटर्स लिहितात. मधल्या 2 ओळीत कोणते अक्षरे लेटर्स लिहितात ते पहा. या ठिकाणी ए, सी, ई, आय, यानंतर एम, एन, ओ, आर, एस, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स आणि हे झेड हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या लक्षात येईल किंवा ज्यांना सराव आहे जास्तीचा लिहिण्याचा त्यांना ते सोपं जात असते. चला सराव करा. चला जास्तीत जास्त सराव केल्यामुळे सुद्धा तुम्हाला ते लिहिण्याची कला येऊन जाईल. चला, खालच्या 3 ओळीमध्ये कोणकोणती म्हणजे पाय सोडून जे अक्षरे बसलेली आहेत. खालच्या 3 ओळीमध्ये म्हणजे 4 रेघी वही असते ना त्या ठिकाणी आपण सांगत आहेत. आता खालच्या 3 ओळीमध्ये म्हणजे आहे खालचीच ओळ आहे असं जी लिहायचं. परत हे जे, पी, खाली पाय सोडलेले जे आहे ते खालच्या 3 ओळीमध्ये लिहायचं असते. परत हे क्यू आणि हे वाय अशा प्रकारे खालच्या 3 ओळीमध्ये जी, जे, पी, क्यू आणि वाय हे अक्षरी लिहिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आता
यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये हो का अशा प्रकारे विचारला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये जे आहेत तुम्हाला अशा प्रकारे लेटर्स ऑफ अल्फाबेट्स मध्ये फाइंड आउट द कॅपिटल लेटर हिडन इन द पिक्चर, खाली दिलेल्या पिक्चरमधील कॅपिटल लेटर्स कोणते दडलेले आहेत ते हुडका, शोधा. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचा अर्थ समजून घेणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. लेटर म्हणजे बाराखडी आपली, कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, छोटी ABCD, मोठी ABCD अशा प्रकारे. कॅपिटल म्हणजे पहिली बाराखडी आणि स्मॉल म्हणजे दुसरी बाराखडी. फाइंड आउट द कॅपिटल लेटर, फाइंड म्हणजे खाली दिलेल्या लेटर्समधून, हिडन म्हणजे शोधणे, इन द पिक्चर, पिक्चर म्हणजे काय आहे, चित्र, चित्रातून, खाली दिलेल्या चित्रातून कॅपिटल लेटर्स असलेलं अक्षर या ठिकाणी आपणाला शोधायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर समजून घेऊन तुम्ही, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे जे आहे मला तेवढं काही चित्र जमलं नाही. पहा या ठिकाणी हे जे आहे कप आहे, CUP, कप म्हणजेच चहा प्यायचा आपला कप, CUP. मग कॅपिटल लेटर्स या ठिकाणी कोणतं लपलेलं आहे, सी जे आहे या ठिकाणी कॅपिटल लेटर्स ह्या चित्रामध्ये जे आहे लपलेलं आहे. चला आता अशा खाली आणखी एक प्रकार पहा, नेम ऑफ लेटर्स विथ इट साऊंड, खाली दिलेल्या लेटर्सचा साऊंड आपणाला या ठिकाणी शोधायचा असतो. चला A साऊंड, B साऊंड असलेला वर्ड शोधा. अशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तो प्रश्न प्रकार आपण नंतर घेणारच आहोत. अगोदर आपण सर्व धडे जे आहेत ते या ठिकाणी, चॅप्टर जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मग त्यानंतर त्या खालील प्रश्न जे आहेत ते आपण नंतर घेणार आहोत. चला या ठिकाणी आपण थांबूयात. नवोदयवाला या जर यूट्यूब चॅनलवर जर आपण कोणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला रोज तासिका या ठिकाणी होणार आहे इंग्लिश विषयाची, अवश्य भेट देत चला.